मी प्रॉपरली नॉर्मली बसलेलो, ट्रेनची जशी नॉर्मल स्पीड असते त्या स्पीडमध्ये ट्रेन चालू होती आणि तुम्ही बघू शकता, अजूनही तुम्हाला इकडे दाखवू शकतो ते दगडचा माग अजूनही आहे इकडे. हा दगडचा माग आहे इकडे. तर हा माग बघायला गेलं तर इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी केली, कारवाई केली इकडे येऊन की खरोखरचा मार्क आहे का. तर बाहेरून पण बघितले गेले, दोनदा तीनदा चेक करून झालेला आहे, हा दगडचाच मार्क आहे. आता हा लांबून फेकला दगड तर एवढं तरी नाही लढ, पण माणसाने अगर समोरून मारला असता ही काच फुटायची वेळ नाही गेली असते, मला लागलं असतं. कारण मी असा बसलो, तोंडावर डायरेक्ट डोळ्यावरती दगड गेला असता. ही अशी घटना अशी चालू आहे, पोलीस असून पण म्हणजे काय पर्याय नाही. आम्ही काय करू आता. ऍटलीस्ट आम्हाला तरी बाहेर सोडा बाबा त्यांना मारायला, कारण आम्हाला सूचना अगोदर दिली गेलेली एक स्टेशन अगोदर की विंडोज बंद करा. म्हणजे पोलिसांनाही माहिती की या प्लॅटफॉर्मला नाही तर या पर्टिक्युलर रिजनला दगडफेक होणार म्हणजे होणारच. आता तुम्हाला माहिती आहे त्या रिजन मध्ये होणार आहे, तर तुम्ही अगोदरपासूनच तिकडे चेकिंग नाही तर ऍटलीस्ट त्या प्लॅटफॉर्मला तरी चेकिंग पॉईंट ठेवा. नाही तर त्या माणसांकडून माहिती तरी करून बाबा कोण असतात ते माणसं, एकाला तरी पकडा. अजूनपर्यंत काही रिपोर्ट नाही कोणाला पकडले गेले, पण याच रिजनला ते लोक सांगतात यादली स्टेशन येऊन की तुम्ही विंडो बंद करा कारण दगडफेक होणार. नाही तर सांगताना सांगतात की स्नॅचिंग होणार, फोन स्नॅच होणार आहे कोण, असं करून सांगा म्हणून विंडो बंद केली. आम्हाला थोडी माहिती होती की असं काय गोष्टी होणार, नाही तर आम्ही बाहेरची विंडो बंद केली असती. आम्ही नॉर्मली ह्या विंडो बंद केली म्हणून ह्याच्यावरच लागला. अगर विंडोज ओपन असती तर लागला असता मला आरामशीर हमखास.